नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आताच्या ह्या घडीतली सर्वात मोठी बातमी बागलाण तालुक्यातून। बागलाण तालुक्यातल्या द्याणे परिसरात पशुधन चोरीची घटना घडली आहे। आताची ही सर्वात मोठी बातमी आहे बागलाण तालुक्यातून। बागलाण तालुक्यातल्या द्याणे परिसरात पशुधन चोरीच्या घटनांनी शेतकरी वर्गात आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अल्पभूधारक शेतकरी देवीदास कापडणीस यांच्या शेतातल्या 19 शेळ्या, बोकड आणि एक म्हैस अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। चोरट्यांनी बंदिस्त शेडचं कुलूप तोडून ही चोरी केली आहे। ज्या पिकअप वाहनाच्या साहाय्यानं ही चोरी केली जात होती ती पिकअप वाहन अडकल्यानंतर दुसऱ्या शेतातील ट्रॅक्टर वापरून पळ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे 3.5 लाखापेक्षाचे अधिक आर्थिक नुकसान झाले असून आधीच अवकाळी पावसानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यावर आता पशुधन चोरीचे संकट कोसळले आहे। जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असून आता CCTV तपासणी सुरू केली आहे। पशुधन चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। प्रखर न्यूजसाठी सतीश कापडणीस, नामपूर। आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मात्र तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज 24 महाराष्ट्र। दुसऱ्याचा ट्रॅक्टर आणता म्हणजे किती हिंमत झाली आहे बघा। पळाले नाही ते ट्रॅक्टर घेऊन गेले ना, बरोबर त्यांनी ते पळाले नाही ते मुद्देमाल टाकून पळून गेले नाही ते, घाबरले नाही। म्हणजे किती डेअरिंग मांडली यावर नाही लक्षात घ्या तुम्ही। हो, एकटा जर कोणी आला असेल त्याचं काम करून ठीक आहे, त्या ट्रॅक्टर प्रयत्न करत आहोत शेतकऱ्यांना आणि गरीब माणूस याच्याबद्दल सगळ्या गावाला आपुलकीत आपण दुसऱ्याचं कोणाचं बी असं तरी आपण तसंच केलं असतं। जितका करता येईल तिच्यापेक्षा जास्त चांगला माणूस आहे। आमना प्रश्न आम्ही अण्णांच्या सगळं होतो, माणसाचा प्रश्न काय बनते पीक पडावं पुन्हा तर सगळं करतील 100% बैल घेऊन निम्म्या गावाची पेरणी करणार। 30 गुंठे जमीन वाला आहे साहेब, त्याच्यापेक्षा 30 जमीन आहे, कसं करत